तर सीआयडी कडनं वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आक्षेप घेण्यात आलेला आहे। खंडणी प्रकरणात न्यायालयीन कोठडीचा आदेश प्राप्त होताच कराडच्या वकिलांकडनं जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला। मात्र सीआयडी कडनं या जामीन अर्जावर आक्षेप घेण्यात आलाय। त्या संदर्भातील अर्ज देण्याची तयारी सुरू आहे। जामीन मिळाल्यानंतर वाल्मिक कडनं तपासात अडथळे येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। त्याचबरोबर तो तपास यंत्रणांवर दबाव टाकू शकतो असं सीआयडीनं अर्जात म्हटलंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। स्वानंद पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। स्वानंद, सीआयडीने नेमका काय आक्षेप नोंदवलाय? काही तांत्रिक कारणामुळे स्वानंद यांच्याशी आपला संपर्क झालेला नाहीये। मात्र आपण बघतोय की वाल्मिक कराडनं जामीन अर्ज केलाय आणि त्यावर सीआयडीनं आक्षेप नोंदवलेला आहे। वाल्मिक कडनं तपासात अडथळ्याची शक्यता असल्याचं सीआयडी म्हणाले। पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। तर स्वानंद, काय अपडेट्स आहेत प्रकरणातले? सौरभ, या प्रकरणामध्ये काय आहे की खंडणी प्रकरणामध्ये जे वाल्मिक कराड याला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, त्याच अनुषंगाने कराड याच्या वकिलाकडून एक जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता। मात्र या जामिनाच्या अर्जावर आता सीआयडीने आक्षेप घेतलेला आहे आणि याला कारण असं सांगितलेलं आहे की जर या प्रकरणात जामीन झाला तर जो कराड आहे तो या संपूर्ण तपासामध्ये अडथळा देखील निर्माण करू शकतो आणि जे पुरावे आहेत या पुराव्याला काही छेडछाड केली जाऊ शकते असा जो दावा आहे तो यांनी सीआयडीने कोर्टात केलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणाचा जो आहे एकंदरीत जर जामीन झाला तर या जामिनाचा परिणाम या पूर्ण तपासावर देखील होऊ शकतो। याच अनुषंगाने सीआयडी कडून याचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि या अर्जाची जी सुनावणी आहे ही सुनावणी शनिवारी होणारे जे.बी. शिंदे जे आहेत सरकारी वकील यांच्याकडून याचं उत्तर देखील दाखल करण्यात आलेलं आहे कोर्टामध्ये आणि त्याच अनुषंगाने याच्या या अर्जाची जी सुनावणी आहे शनिवारी होणार आहे आणि शनिवारी एकंदरीतच आता नेमकं काय कोर्ट सुनावणी देतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सौरभ, स्वानंद, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।